महाराष्ट्र राज्यातील माझ्या सर्व आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये मोडणाऱ्या टोकरे महादेव मल्हार कोळी जमातीच्या बांधवांना माझा नमस्कार. तर बांधवांनो, गेल्या 30 ते 40 वर्षाचा जो संघर्ष, जो लढा आपण शासनाशी आपल्याला सुलभरित्या जातीचा दाखला मिळण्याकामी आणि त्या दाखल्याची वैधता मिळावी याकरिता देत आहोत, त्या संघर्षाचं फलित म्हणून दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपलं म्हणणं शासन दरबारी मांडण्याकरिता आपली एक बैठक मुंबई येथे आयोजित केलेली आहे. त्या निमित्ताने या संघर्ष लढ्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी शासनाशी लढा दिला त्यामध्ये आपले स्वर्गवासी भटूभाऊ कुंवर या लढ्यात शहीद देखील झाले. या सर्व गोष्टींना या ठिकाणी स्मरण करून आणि या संघर्ष लढ्यामध्ये आपण सर्वांनी मिळून एकंदरीत प्रयत्न केल्यामुळे सर्वप्रथम मी सर्व बांधवांचं अभिनंदन करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील 70 ते 75 मतदारसंघामध्ये निर्णायक मतदान असणाऱ्या तसेच 60 ते 70 लाख लोकसंख्या असलेल्या टोकरे महादेव मल्हार कोळी जमातीला त्यांचं म्हणणं शासन दरबारी मांडण्याची संधी या बैठकीच्या निमित्ताने दिली आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सरकारचे आभार व्यक्त करतो. तर बांधवांनो, या बैठकीमध्ये संबंधित विभागाचे मंत्री म्हणजेच आदिवासी विकास विभागाचे मंत्री, सचिव, TRTIचे आयुक्त तसेच शासनाच्या वतीनं सर्व शासकीय यंत्रणा जी या दाखले वितरित करण्याच्या आणि वैधता मिळणेकामीच्या संबंधित कार्यरत आहे, त्यामध्ये पडताळणी समित्या असतील, यांचे आयुक्त, सचिव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सोबतच काही मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना तसेच मंत्र्यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. यामध्ये उल्लेख करण्यासारखा असा आहे की जे विरोधी आदिवासी आमदार जे आपल्याला वारंवार कुठलाही पुरावा नसताना फक्त उडवाउडवीची उत्तर देऊन बोगस असं संबोधन करत असतात किंवा शासन दरबारी आपल्याला आपण कशा प्रकारे बोगस आहोत फक्त तोंडी बोलून आपल्याला बोगस नोंद हिनवत असतात आणि आपल्या नावे येणाऱ्या अनुदानाचा ते आपल्या स्वतःकरता फायदा करून घेत असतात आणि त्यांच्याच भागातील आदिवासी जमात बांधवांचं रक्षण करू पाहतात, असे विरोधी आदिवासी आमदार त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ही बाब सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. 30 ते 40 वर्षाचा हा लढा आपण लढत आहोत आणि त्यानंतर आता ही संधी मिळालेली आहे आणि अशा ठिकाणी विरोधी आदिवासी आमदारांसह आयुक्त, सचिव हे आपल्याला काउंटर म्हणून विविध प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करणार आहेत, एवढं मात्र नक्की आहे. तर त्या ठिकाणी आपल्या बाजूनं ठराविक प्रतिनिधींना ज्यांचं मांडणी कौशल्य चांगलं आहे, ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, ज्यांचा त्या डॉक्युमेंट्सचा अभ्यास करून त्या डॉक्युमेंट्समधून योग्य तो सारांश, कमी शब्दात पण जास्त अर्थ निघणारा सारांश ज्यांचा ज्ञात आहे, ज्यांना माहिती आहे, जे मांडू शकतात, अशा प्रतिनिधींना आपण एकमताने त्या ठिकाणी बोलण्याची संधी, अधिकार देणं ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आपण सर्व अभ्यासक आहोत, आपल्याला कुणालाही कमी लेखायचं नाही. आपला सर्वांचा समसमान अभ्यास आहे. कुणाचा कमी, कुणाचा जास्त असेल, विचारांच्या देवाणघेवाणातून आपण ते पुरावे संबंधित जी कोणी व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या बाजूने मत मांडेल त्यांना आपण ते डॉक्युमेंट्स पुरवू, त्यांना ती माहितीही देऊ. हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. ही आता आपल्याला उणं काढत बसण्याची ही वेळ नाही. ही आता आपल्याला जबाबदारीनं, समजूतदारीनं शासनासमोर आपलं म्हणणं एका व्यक्तीला मांडण्याची संधी देणं हे आपलं एक कर्तव्य आहे असं मला वाटतं. म्हणून आज संध्याकाळी 8 वाजेला प्राध्यापक खानापुरे सर यांनी एक झूम मीटिंगचं आयोजन केलेलं आहे.
त्या मीटिंगमध्ये राज्यातील तमाम माननीय अभ्यासवर्गाने उपस्थित राहून विचारांची देवाणघेवाण करावी आणि त्या ठिकाणी सर्वानुमते कुणा एका व्यक्तीला आपलं मत मांडण्याची, बैठकीमध्ये आपलं मत मांडण्याची 1 ते 3 अशी काही नावं ठरवून त्यांना संधी देणं ही आपली आताच्या घडीला जबाबदारी आहे. कारण आपली शिस्त हीच त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण बाजू बजावणार आहे. समोरील विरोधी आमदार, विरोधी आदिवासी आमदार हे विषयाला भरकटवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील आणि ती मीटिंग विस्कळीत होऊन त्या मीटिंगला वेगळं वळण लागावं यासाठी सुद्धा काही प्रयत्न करतील. पण आपण तरीही संयमानं, शांततेत आपला पारा चढू न देता आपली बाजू त्या ठिकाणी मांडून समाजाला योग्य तो न्याय मिळावा या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उपस्थिती द्यायची आहे. आपण श्रोत्याची भूमिका घ्यायची आहे. जो कोणी प्रतिनिधी आपली बाजू त्या ठिकाणी मांडणार आहे त्यांना पहिले आपण आपलं म्हणणं सादर करू देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि तिथला वातावरणमध्ये शांतता प्रस्थापित करणं ही आपली जबाबदारी आहे. कारण अन्याय आपण भोगवतोय. समोरचे येणारे विरोधी आदिवासी आमदार हे इतक्या वर्षापासून अनुसूचित जमातीचे लाभ घेत आलेले आहेत आणि ते आपल्याला त्या लाभ घेण्यापासून वंचित ठेवत आहेत. हे डोक्यात गृहीत धरून समोरचा कोणत्या अँगलने येणार आहे हे लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी आपल्या शिस्तीचं योग्य प्रदर्शन दाखवणं हाच एक खरा आदिवासी धर्म आहे की आपल्या प्रतिनिधीला त्या ठिकाणी योग्य ती बाजू मांडू द्या. कारण त्या ठिकाणी आपल्याला मिळणारा वेळ हा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या व्यस्त शेड्यूलमधून मिळालेला असतो आणि त्या मिळालेल्या संधीचं यावेळेस आपल्याला सोनं करूनच बाहेर यायचं आहे अशा विचारातूनच आपल्याला त्या ठिकाणी आपली उपस्थिती द्यायची आहे. म्हणून मी राज्यातील तमाम अभ्यासवर्गाला या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती करू इच्छितो की आपण देत असलेल्या लढ्याला कुठंतरी न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून सरकार जर 2 पाऊल पुढे येत आहे तर आपण सुद्धा आपापल्यात कुठल्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता सर्वांनी एकमताने एका व्यासपीठावर एक विचार मंचावर येऊन आपलं मत व्यक्त करून आपल्यातून कुणालाही एकाला ज्यांचं मांडणी कौशल्य चांगलं आहे अशा व्यक्तीला संधी देणं या ठिकाणी उचित राहील असं मला वाटतं. म्हणून आज प्राध्यापक खानापुरे सर यांच्या माध्यमातून जी काही लिंक ग्रुपवर शेअर करण्यात येईल ती आवर्जून आपण त्या झूम मीटिंगला उपस्थित राहावं आणि आपले विचार, अभ्यास काही आपल्याला सुचवू वाटत असेल तर ते मत सुचवण्याकरता आपण त्या ठिकाणी झूम मीटिंगला उपस्थित राहून समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून पुढे यावं अशी मी नम्र विनंती करतो. जय आदिवासी, जय वाल्मिकी, जय संविधान.